द्या। तर शरद पवार गटाचे खासदार आज मोदींना भेटणार आहे। मात्र या भेटीच्या आधी खासदार निलेश लंके बोलतायत, आपण त्यांच्यासोबत। कोणाला काय अर्थ काढायचा, अर्थ अनर्थ काढायचा ते काढू द्या, पण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमी शेतकऱ्यांशी लढणारा पक्ष म्हणून या पक्षाकडे लोक पाहतात, आशेने पाहतात। मग टीका टिप्पणीपेक्षा आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे, हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी आज भेटणार आहे। लिमिटेशन विधेयक येईल आणि त्या विधेयकाला पाठिंबा देईल अशा पद्धतीची चर्चा आहे सगळ्या, आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीमध्ये लिमिटेशन ह्या त्या गोष्टींपेक्षा आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे। तुम्ही पाहिलं असेल, मी ज्या मतदारसंघामधून येतो, आम्ही थोडक्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आज आत्महत्या पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पण ती सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही। शेवट आज तरुण, आपण देशाचं भविष्य म्हणून ज्या युवकांकडे पाहतो, युवकांचा आक्रोश, बेरोजगारांचे प्रश्न, हे प्रश्न आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत। त्यामुळे हे प्रश्न घेऊन आम्ही आज या ठिकाणी भेटणार आहे। तुम्हाला सांगितलं, आम्ही वेळेप्रसंगी प्रधानमंत्र्यांनी भेट असू किंवा वेळेप्रसंगी आमचा पक्ष रस्त्यावर उतरण्यात सुद्धा काम करत आहे। काही राजकीय चर्चा होण्याची अपेक्षा आहे? नाही, राजकीय चर्चा आता या होतच असतात, पण राजकीय चर्चांपेक्षा आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे। तो प्रश्न आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा राजकीय चर्चा होऊ शकते या अनुषंगाने? नाही, राजकीय चर्चापेक्षा आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत। सर, एक बार हिंदी में बोल दीजिए, प्रधानमंत्री से आज आप लोगों की मुलाकात है, क्या आज हम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब को हमारे एनसीपी के सब सांसद आदरणीय सुप्रिया ताई के नेतृत्व से मिल रहे हैं। हमारी मांग ये है कि हमारी जी पार्टी है वो किसानों के लिए काम करने वाली पार्टी है। हमारा नेता आदरणीय पवार साहब हर टाइम किसानों के बदलाव के लिए उसने कुछ ना कुछ किया है, इसलिए हमारे किसानों के बहुत कुछ प्रश्न है। वो किसानों की आत्महत्या की हो, उनको कर्ज माफी की हो, वो सब प्रश्न लेके हम आज पवार मोदी साहब को मिलने वाले। उसे तरीके से जो युवक हमारे देश के भविष्य देख रहे हैं, वो युवकों के बेरोजगारी के प्रश्न हो, युवकों के अनेक प्रश्न हो, वो प्रश्न लेके हम आज मोदी साहब को मिलने वाले। ओके, थैंक यू। तर आपण पाहतोय, त्यांनी सांगितलंय, काहीही चर्चा होत असली तरी देखील आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मोदींकडे जातोय आणि त्यांच्यासमोर हे सगळे प्रश्न मांडणार आहोत, म्हणून ही भेट महत्त्वाची, असं खासदार निलेश लंके म्हणाले। तर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुद्धा आम्ही त्यांचं लक्ष वेधणार आहे। एकंदरीतच मतदारसंघापासून ते राज्याचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला तिथे मांडायचे आहे, कारण की संसदेत तर कामकाज नीट होत नाहीये सध्या, आणि म्हणून त्यांची भेट डायरेक्ट घेणार, असं लंके म्हणाले।